शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज. शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज. संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे. 73 87 37 78 0. तुमच्या आमच्यासाठी ज्या ज्या महामानवांनी देह झिजवला त्या तमाम महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो. होळकरशाहीतील तमाम नररत्नांना वंदन करतो. आज आपल्या या क्रांतीच्या भूमीमध्ये या छोट्याशा संवाद बैठकीसाठी उपस्थित आमचे मार्गदर्शक अशोकजी पातोंड साहेब, आपल्याच जिल्ह्याचे भूमिपुत्र असलेले लांबाडे साहेब, या ठिकाणी लांडे सर, सुनील भाऊ, दिलीप भाऊ आणि सर्वच बांधव आमच्या सोबत आलेले, ज्यांनी हे आंदोलन यशस्वी व्हावं, मोठं व्हावं आणि या आंदोलनातून यश आलं पाहिजे म्हणून त्या जालन्याच्या पहिल्या दिवशीपासून तर आतापर्यंत माझ्या सोबत खंबीरपणे सोबत आहेत असे गोविंदाबा जाधव, प्रल्हाद भाऊ नेमाने, बाबासाहेब जोशी, निखिल भाऊ वीर, आणखी बरीच मंडळी आहेत की ज्यांनी हे आंदोलन ताकदीनं सांभाळण्याचं काम केलं. आमच्या अहिल्यामाईंच्या लेखी सर्वांना जय मल्हार. आपल्या सर्वांच्या शंका आहेत, जी तळमळ समाजाची आहे ही प्रत्येकाची आहे, कायम आहे, हे सत्य आहे. हा लढा दीपक बोराडेचा नाही, दीपक बोराडे निमित्त मात्र आहे. ही लढाई आजच लढतोय का आपण, आजच पाहतोय का, तर नाही. खऱ्या अर्थानं स्वर्गीय बी.के. कोकरे साहेबांनी या लढ्याची ज्योत प्रज्वलित केली तेव्हापासून सातत्यानं हा लढा आपण लढतोय. बरं, लढा लढतोय तर हा कायदेशीर लढा आहे. ज्या संविधानावर आमच्या ताई वकील आहेत, ज्या संविधानावर हा देश चालतो असं आपण म्हणतो, त्या संविधानानुसार जी 47 जमातींची यादी आहे त्याच्यामध्ये 36 नंबरला आम्ही आहोत. जो आमचा हक्क आहे, जे बाबासाहेबांनी आरक्षण रूपी अमृत आमच्यासाठी देऊन ठेवलंय आणि ते या काही लोकांनी बंदिस्त केलंय, त्यापासून आम्हाला वंचित ठेवलं, ते अमृत रूपी आरक्षण आम्हाला द्यावं. हा लढा आम्ही कितीतरी वर्षांपासून सातत्यानं लढतोय. 30 लोक आहेत लांडे सर, हे खरंय. आंदोलन कोणही उभं करू द्या, कधीही उभं करू द्या, आम्ही त्या लढ्यामध्ये लांबाडे साहेब ताकदीनं सहभागी होतो. कारण प्रत्येकाची प्रामाणिक भावना आहे की हा आमच्या समाजावरचा अन्याय संपला पाहिजे, आमच्या लेकरा बाळांचं कल्याण झालं पाहिजे आणि ते रास्तंय. बरं, लढा उभा करणारा कोणी जरी असला साहेब तर तोही प्रामाणिकच आहे. असं वाटतं का कोणाला की हे माझ्या समाजाची फसवणूक व्हावी, आरक्षण मिळू नये? ठीक आहे, तुम्ही म्हणता काही लोक आता पद मिळतात, कोणी काही होतं, त्याला हरकत नाही. पण असं वाटतं का कोणाला की मला एखादं पद मिळवून आता समाज खड्ड्यात जावं? असं कुणालाही वाटत नाही. आमचा एक फॉल्ट असा आहे की आमचा साधेपणा, आमचा भोळेपणा हा आमचा एक दुर्गुण किंवा एक दुर्बलता आहे. हा आमचा जेनेटिक प्रॉब्लेम मी नेहमी म्हणतो. हे अत्यंत आम्ही प्रामाणिक, साधे, सरळ, भोळे लोक आहेत आणि आमच्या या भोळेपणाचा, साधेपणाचा गैरफायदा वर्षानुवर्ष इथली व्यवस्था घेत आली आहे, आम्हाला फसवत आलेली आहे. म्हणजे या देशाचा निर्माता सम्राट चंद्रगुप्त मौर्यांपासून या देशाचा मालकच धनगर, या देशाचा निर्माता धनगर. या अर्ध्या अधिक आशिया खंडामध्ये आपल्या राज्याचा विस्तार करून एक जागतिक महासत्ता निर्माण करणाऱ्या सम्राट अशोकाचे आम्ही वंशज. जगात जे कुण्या राज्यकर्त्याला जमलं नाही ते खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांचं स्वराज्य या धर्तीवर जर कुठं अवतरला असेल तर ते जागतिक कीर्तीच्या लोककल्याणकारी राज्यकर्त्या राष्ट्रमाता महाराणी अहिल्याबाई होळकर, ज्यांच्या दान धर्माला या जगात तोड नाही. आजही कोणत्याही राज्यात जा, कोणत्याही जिल्ह्यात जा, तिथं अहिल्याबाईंनी दिलेल्या जमिनी, दान दिलेल्या जमिनी ह्या अजूनही आहेत. ते फायदा दुसरेच घेतात. अटकेपार झेंडे फडकवले, मराठ्यांनी अटकेपार झेंडे फडकवले असं आपण म्हणतो, पण ते कुणी? ते मल्हारराव होळकर. या देशात पहिल्यांदा इंग्रजांचा धोका ओळखून त्यांच्याशी लढण्याचं सामर्थ्य जर या देशात कोण दाखवलं असेल तर ते आद्य स्वातंत्र्य योद्धा महाराजा यशवंतराव होळकर यांनी.
तर त्यावेळेसही तेच म्हणत होते. आताही तुम्ही जे म्हटले, कुठे सुनील भाऊ म्हटले, सुनील सर गेले बाहेर, की ते म्हटले षडयंत्र होणार आहे. षडयंत्रच चालू आहेत ना हजारो वर्षापासून. महाराजा यशवंतराव होळकर काय सांगत होते पोटतिडकीनं, की अरे बाबांनो, आपला भावकीचा वाद आहे, आपला आपसातला वाद आहे, हा चालत राहील. ते राजपूतांना बोलले, शिखांना बोलले, भोसल्यांना बोलले, सगळ्यांना बोलले की आपला आपसी वाद हा आपण नंतर पाहू, पण हे परकीय शत्रू जे आमच्या घरात येऊन बसले यांना हाकलणं आत्ता गरजेचं आहे. आता तुम्ही माझ्या सोबत या, आपण यांना हाकलून देऊन नंतर पाहू. म्हणजे हे जे ज्वाजल्य देशप्रेम, हे जे देशाभिमान आहे भरलेला. आद्य महिला स्वातंत्र्य सेनानी भीमाई होळकर, हा आमचा इतिहास. आम्ही देशासाठी लढलो, देशासाठी समर्पण केलं. महाराजा यशवंतराव होळकर म्हणायचे, जिनं घर जिनं तक, म्हणजे घोड्याचं खोगीर हेच माझं घर, तोच माझा ताज आहे. आणि कायम संघर्षरत होते, प्रचंड संघर्ष. कुणासाठी? देशासाठी. पण आमचा फॉल्ट हा राहिला की आम्ही साधे भोळे आणि सरळ. आम्हाला राजकारण आलं नाही, आम्हाला चलकपट आला नाही. आणि तोच आमच्यातला एक अनुवांशिक दोष आहे, आजही आमच्यात आहे. आम्ही दुसऱ्यांचंच भलं करतो, आमचं भलं करण्याचं लोक म्हणतात पण करत नाही. म्हणून या आमच्या भोळेपणाचा फायदा घेतला सर. कोणालाही वाटत नाही आंदोलन फसावं, समाजाचं नुकसान व्हावं, पण हे राजकारणी धूर्त असतात, चतुर असतात, तितकेच ते कपटी सुद्धा असतात आणि ते आंदोलन फसवतात. पण यावेळेस त्यांचा पाला, हा म्हणजे मी काही मोठेपणाने सांगत नाही, पण जे स्वर्गीय बी.के. कोकरे साहेबांनी सुनील सर लढा सुरू केला, या लढ्याचा शेवट मी करणार ही शपथ घेऊन हे आंदोलन उभं केलेलं आहे. आणि आता त्यांना सुट्टी नाही. मी म्हटलं होतं, बांधवांनो माझ्यावर विश्वास ठेवा, हा माझ्या आयुष्यातला शेवटचा लढा आहे. धनगर जमातीच्या एसटी आरक्षण अंमलबजावणीच्या इतिहासातला हा शेवटचा लढा आहे. आणि मी खात्रीनं सांगतो, आता तुम्हाला म्हणायची गरज नाही, कारण मला माहिती आहे की तुम्ही सगळे लोक या क्रांतीच्या भूमीतले आहेत आणि ही क्रांती घडवण्यासाठी तुम्ही सुद्धा सज्ज झालेले. तुमची साथ आहे, अहिल्याबाईंच्या लेकींची साथ आहे. हा लढा आपण ताकदीनं लढणार आणि जिंकणार. आम्ही काय मागतोय? काही चुकीचं मागतोय, गैरकायदेशीर मागतोय? जे कायद्यानुसार आहे तेच मागतोय. पण आज सर, कायदा महत्वाचा नाहीये. आज महत्वाचं आहे राजाची इच्छा, सत्तेची इच्छा, सत्तेला काय पाहिजे ते. आणि राजानं ठरवलं तर कायद्यात नसलं तरी होतंय. म्हणजे आपण मागच्या काळात पाहिलं, मोदीजींनी 10% ईडब्ल्यूएसचं आरक्षण दिलं. कुणी मागितलं होतं दिलीप भाऊ? एखादं आंदोलन, एखादा मोर्चा, एखादा रास्ता रोको, साधं निवेदन तरी कोणी दिलं का? बाकीचे तर दूर राहिलं, निवेदन साधं कोणी दिलं नाही. पण मोदीजींनी 10% दिलं, कारण त्यांचे अधिकार आहेत, देऊ शकतात. मग आता तुम्ही कोणी न मागता देताय. इथं तुम्ही डंके की चोट पे 56 इंचाची छाती फुगवून फुगवून सांगितलं होतं पंढरपूरला आल्यावर. काय सांगितलं होतं? मेरे धनगर भाइयों, आपको फसाया है इन लोगों ने, आपका वोट लेके आपके पीठ में छोरा भोका है. तुम्ही आम्हाला सत्ता द्या, आम्ही तुमचा प्रश्न सोडवतो. जाहीरपणे लाखो लोकांच्या समोर सांगितलं होतं. नाही दिलं, कारण त्यांचाही दोष नाही. त्याच्यानंतर त्यांचे चेले, या राज्याचे सर्वे सर्वा, सुप्रीम वन मॅन आर्मी या राज्याचे देवा भाऊ, हे बारामतीला गेले, माझ्यासारखे 9 बांधव उपोषण करत होते. आणि लाखो आमचा जनसमुदाय तिथं जमलेला होता. तिथं फार काय भाषण सर, की या विषयावर माझा अभ्यास झालेला आहे, माझ्याकडे गाडीभर कागदपत्राचे पुरावे आहेत. तुम्ही आम्हाला सत्ता द्या, पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो. ते म्हणले, दिलंही असतं पण आम्हीच कमी पडलो. कारण आम्ही ज्या ताकदीनं त्यांना जाब विचारायचा होता या मागच्या 11-12 वर्षात, तो विचारला नाही भाऊ. काय होतंय प्रत्येक वेळेस, आणि मी जबाबदारीनं सांगतो, कुठलाही नेता असो, त्यांच्या मजबुऱ्या त्यांच्या ठिकाणी आहेत. पक्षाचे असले, त्या संघटनेचे असले, त्या नेत्याचे कार्यकर्ते असले, तर त्यांना बंधनं असतातच. आपण आपल्या शेजारच्या मोठ्या भावाचं उदाहरण पाहिलं. मराठा समाजाचे किती मुख्यमंत्री झाले, मंत्री झाले, आमदार झाले, खासदार झाले. 57-58 मोर्चे काढून जागतिक कीर्तिमान त्यांनी स्थापन केला, तरी नाही मिळालं. कारण नेते सगळे बिचारे ते मजबुरी असतात त्यांच्या. तिथेही एक आंदोलन व्हावं लागलं. नाव ठेवतो आम्ही. मला लय लोक म्हणतात तुम्ही त्याची तारीफ करतात. अरे बाबांनो, चांगलं काय आहे ते घेत जा, जे वाईट वाटलं ते सोडून देत जा. जागृती समाजाची कशाला म्हणतात, संघर्ष कायला म्हणतात, ते खरंच मराठा समाजाकडनं शिकलं पाहिजे. मी पोलीस डिपार्टमेंटमध्ये होतो. आमच्या इथं जर छोटं मोठं आंदोलन असलं
ते पीआय साहेब मला पोलीस स्टेशन पासून 25 किलोमीटर दूर माझं कार्यक्षेत्र होतं, पोलीस चौकी होती. आणि पीआय साहेब विचारायचे, दीपक आज तुमच्याकडे आंदोलन आहे, किती लोक येणार आहे? मी म्हणायचं साहेब 5,000 लोक येणार आहे आंदोलनात. ते म्हणे बंदोबस्त किती पाठवायचा? मी म्हणायचं साहेब काही गरज नाही. बरं ठीक आहे मग घे दखवून. 5,000 लोक येणार ते म्हणे ठीक आहे दखवून घे मग. आणि तेच जर निळ्या झेंड्याखाली आमच्या आंबेडकरी समाजाचं जर आंदोलन असलं, साहेबाचा फोन यायचा, दीपक आहे काय साहेब 5-50 लोक येतील, तुम्ही काही काळजी करू नका, मी सांभाळून घेतो. तो गाडी पाठवतो, 10 लोक पाठवतो आणि ते व्यवस्थित झालं पाहिजे. म्हणजे 5,000 लोक जर एखाद्या समाजाचे, पक्षाचे, संघटनेचे कोणाचे आले तर पोलीस प्रशासन घाबरत नव्हतं. पण जर 5-50 लोक त्या निळा झेंडा घेऊन आले तर पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर जायचं. कारण ती संघर्ष करण्याची जी ताकद त्या समाजामध्ये होती निळ्या झेंड्याखाली, ती दुसरीकडे नव्हती. ते रेकॉर्ड तोडण्याचं काम मागच्या काळामध्ये आमच्या मराठा समाजाने केलं. मुंबईमध्ये गेले, लहान मोठा गरीब श्रीमंत, नोकरीवाला असू द्या, शेतकरी असू द्या, उद्योजक असू द्या, राजकारणी असू द्या, समाजसेवक असू द्या, 50 लाखाच्या फॉर्च्युनर मधून गेलेला असू द्या, तो चिखलात बसला, फुटपाथवर हातामध्ये भाकर घेऊन खाल्ली. हा संघर्ष त्यांनी केला ना, तेव्हा ते मिळालं. 4 आयोगांनी नाकारलं, हायकोर्टाने नाकारलं, सुप्रीम कोर्टाने नाकारलं, तरी जी आर निघतात ताई. आमचं कायद्यात आहे. या राज्याचा सुप्रीम पॉवर असलेला देवेंद्र फडणवीस यांनी लाखो लोकांच्या समोर सांगितलं. या देशाचा राजा असलेला नरेंद्र मोदी यांनी लाखो लोकांच्या समोर सांगितलं, तरी देत नाहीत. कारण आमचा दबाव पडत नाही, आमचा प्रभाव पडत नाही, आमचा दबाव कुठेतरी दबतो. आणि मग तेच निराशा. बरं कधीही कोणा आंदोलन केलं की तुमच्या आमच्यासारखे कायम त्याच्यात आहे. आता लोक निराश झाले की हे किती दिवस, आम्ही सुद्धा तोच विचार केला, हे किती दिवस करायचं. आम्ही सातत्यानं लढतोय. आज आम्ही आता कळमेश्वर मध्ये दुपारा गेलो तर एक ताई भेटल्या, त्या ताई म्हणाले की आमचे वडील पण या आंदोलनात होते, आमचे आजोबा पण हे आंदोलन करत होते, किती वर्षापासून चाललं. आमचं तेच म्हणणं आहे सर, की आमचा बाप लढला, आमचा आजोबा लढला, आम्ही वर्षानुवर्ष सातत्यानं लढतो. आमच्या लेकरांच्या वाट्याला हीच लढाई द्यायची का ताई? आमच्या लेकरांच्या वाट्याला हाच संघर्ष द्यायचा का? सोपं नसतं उपोषण करणं. मी एकटा उपोषण करणारा नाहीये, माझ्यासारखे शेकडो उपोषण करते या राज्यामध्ये, ज्यांनी आपलं रक्त जाळलं, आपला जीव धोक्यात घातला. हजारो बांधवांवर आमचे आज गुन्हे दाखल आहे. आमचा कोटीनं रुपये, आमचा वेळ किती खर्च झाला याचं कॅल्क्युलेशन होणार नाही. आमच्या लेकरांनी पण हेच करायचं का? हे कुठंतरी थांबलं पाहिजे. हा संघर्ष संपला पाहिजे आणि आमच्या लेकरा बाळांचं कल्याण झालं पाहिजे. म्हणून आम्ही एक त्या जालन्याच्या आंदोलनाच्या क्रांतीच्या भूमीतून एक लढा उभा केला आणि त्याला ज्या पद्धतीनं मराठवाडा मुक्ती संग्राम झाला. आणि आमचं हे मुक्ती संग्राम याच्यासाठी म्हणलं की हे आमचं पारतंत्र्यात बांधून ठेवलंय ना, बाबासाहेबांनी दिलंय, यांनी कैद करून ठेवलंय. म्हणून आम्ही त्या दिवशी नारा दिला की धनगर जमातीच्या एसटी आरक्षणाचा मुक्ती संग्राम. आणि त्या दिवशी शपथ घेतली की आता याच्यानंतर लढायचं नाही. जी ताकद लावायची, जो वेळ खर्च करायचा, जो पैसा द्यायचा आहे, जे श्रम घ्यायचे आहेत आम्हाला, हे सगळे आता शेवटचे करायचे. कदाचित त्यावेळेसही झालं असतं सर. आणि 24चा मोर्चा तुम्ही म्हणाले तर तुम्ही सगळे साक्षीदार आहेत. आपला उद्देशच होता की देवेंद्र फडणवीस हलक्यात घेत होते. त्यांना असं वाटलं की हे दीपक बोराडे कोण आहे? अरे बाबा, देवेंद्र फडणवीस हे दीपक बोराडेचं आंदोलन नाहीच आहे. हा दीपक बोराडेचा आवाज नाहीच आहे. हा आवाज आहे महाराष्ट्रातल्या 2.5-3 कोटी धनगरांचा. ही लढाई लढायला दीपक बोराडे दिसतो पुढं, पण दीपक बोराडेच्या पुढे 2.5-3 कोटी धनगर आहे की त्यांच्या अस्तित्वाची ही लढाई आहे. आता हे समजण्यात देवेंद्र फडणवीस थोडा म्हणून त्याला इशारा देण्यासाठी की दीपक बोराडे नाहीये, दीपक बोराडेनं आवाज दिल्यावर काय होतं हे दाखवण्यासाठी ताई फक्त इशारा मोर्चा होता. आणि तो इतिहास घडवला तुम्ही सगळ्यांनी. आम्ही तुमच्याकडे आलो नाही, तुम्हाला या म्हणलं नाही, आम्ही तुम्हाला गाडी दिली नाही, हे तुम्ही ठरवलं सगळ्यांनी. समाजानं ही लढाई हातात घेतली. समाजानं सुद्धा ठरलं ताई आता की आता आम्ही लढणार नाही, आता आमच्या लेकरांच्या वाट्याला हा संघर्ष आला नाही पाहिजे. आणि ऐतिहासिक लढा त्या ठिकाणी उभा राहिला. असं वाटलं होतं साहेब की आता सुटल प्रश्न, पण तुम्ही जे म्हटले ते सोपं नाहीये ना. खरंच सोपं नाहीये सुनील सर. कारण आम्हाला विरोध करणारे मुठभर आहेत, पण ते ताकदवान आहे, एकत्र आहेत, संघटित आहे. तो संघटितपणा दुर्दैवानं आमच्यात नाही. जो दबाव विरोधकांचा सरकारवर तयार होतो, तो दबाव मोडण्याचे, दबाव निर्माण करण्यात नाही. आणि ते कुठेतरी थांबावं लागलं. थांबतही नव्हतं, पण हे लोकच साक्षीदार आहेत. तुम्ही जे म्हटले प्रकृती अत्यंत ढासाळली होती आणि मी थोडासा जिद्दीला पेटलो होतो. या लोकांनी फोर्स केल्यानंतर मी पण विचार केला, तुम्ही ज्या पद्धतीने म्हणले की मरून लढाया जिंकतायत, ते आम्ही तोच विचार केला सर.
की लढाया मरून जिंकता येत नाही, लढून जिंकाव्या लागतील. म्हणून तो त्या क्षणी आपण थांबलो आणि त्या लढाईचा आता पुढचा टप्पा 21 जानेवारीला आहे. मी तुम्हाला इतिहास सांगितला, आम्ही इतिहासातून बोध घेत नाही सर. इतिहास आहे का यासाठी? इतिहास आम्ही वाचला पाहिजे, ऐकला पाहिजे, समजून घेतला पाहिजे आणि त्या इतिहासातून एक प्रेरणा घेऊन नवीन इतिहास घडण्यासाठी आम्ही सज्ज झालं पाहिजे. ते आम्ही दुर्दैवानं करत नाही. मी जे म्हणलो सर आज शेवटचा लढा आहे, त्याचं कारण असं आहे की मी माझ्या आयुष्यातले पुढील लढ्याच्या दोर कापलेत. ज्या पद्धतीनं तानाजी मालुसरे कोंढाणा किल्ला जिंकण्यासाठी मुठभर मावळे घेऊन गेले, ते मावळे धारातीर्थी पडायला लागले, मारायला लागले, त्या मरणाच्या भीतीनं पळायला लागले. त्यावेळेस तानाजी मालुसरेंनी ते परतीचा दोर कापला आणि सांगितलं की एकतर दरीत पडून मरा नाहीतर लढून मरा. पुढचा इतिहास आपल्या समोर आहे. कारण मावळ्यांनी ठरवलं की आता पर्यायच नाही, करो या मरो, दुसरा पर्यायच नाही. ते जोशानं लढले आणि जिंकले. म्हणून आपण सर्वांनी सुद्धा आता तेच करायचंय की आता पुन्हा लढाई नाही. जी काय लढायची ती आत्ता लढाई करायची, जी ताकद लावायची ती आत्ता लावायची, पुन्हा नाही. मी खात्रीनं सांगतो ही शेवटची लढाई होणार आहे. आम्ही जिंकणार आहे आणि आमच्या लेकराबाळांचं कल्याण होणार आहे. तितका दबाव ताकदीचा आम्हाला निर्माण करावा लागणार आहे. तुम्ही म्हटले सर तिथं असणार आहे म्हणून या कमिटी वगैरेच्या संदर्भात आपण करतोय. तुम्ही सगळे म्हणजे जागरूक लोक आहे. ही क्रांतीची भूमी आहे. तुम्हाला काही सांगण्याची गरज नाही. तुमच्या सूचनाचं आम्ही पालन करू सर निश्चितपणे. या सगळ्यामध्ये मी नेहमी म्हणत असतो एकानं काहीच होत नाही, एकीनं काही होऊ शकतं आणि एकाची लढाई नाही, सगळ्यांची लढाई आहे. सगळे मिळून त्यात योगदान देतील त्यावेळेसच त्याच्यामध्ये विजय होणार आहे. आणि ही ही माझी लढाई नाही, तुमची लढाई नाही, आमच्या लेकरा बाळांच्या कल्याणाची लढाई आहे. म्हणून त्या लेकरा बाळांना सुद्धा तुम्ही म्हणले सुनील सर त्या ताई तुम्ही रागवल्या नाही, पण ताई बरं का तुम्ही रागवायला पाहिजे होतं की तुम्ही एकटे जाणार असेल तर खबरदार मी जाऊ देणार नाही आणि मला नेत असेल तर मी जाऊ देईल असं म्हणायचं. हा आता आम्ही जाऊन नाही, आमच्या अहिल्यामाईंच्या लेखी सुद्धा त्याच ताकदीनं तिथं पाहिजे. मुंबईत तर आपण नेहमीच फिरतो सर, तुम्ही किती वेळेस गेल्या ना आमच्या ताई जात नसेल तर आता ताई आपण सगळ्या बाया पेटवून द्या बरं का. सगळ्या अहिल्यामाईंच्या लेखींना पेटून द्या की तुम्हाला जर नेलं ना तिथं मुंबईला तरच यायला जाऊ द्यायचं, आंदोलनात नाही जाऊ द्यायचं नाही. आणि त्याच्याही पेक्षा महत्वाचं तुम्हाला सांगतो आपल्या सगळ्या लेकरा बाळांना तिथं घेऊन यायचं. जालन्याच्या आंदोलनात आम्ही एक थीम मोर्चा असणार. मी त्यांना म्हणलं जालन्यातला तर ऐतिहासिक मोर्चा आहे, सगळे रेकॉर्ड तुटतील, पण जगातला आतापर्यंतचा सगळ्यात वेगळा मोर्चा होईल. हे जगात मोर्चा झालेला नसेल. कारण माणसांचे मोर्चे आपण पाहिले, माणसांच्या मोर्चामध्ये महिला आपण पाहिल्या, पण या मोर्चामध्ये या आंदोलनामध्ये आमचे लेकरं ज्यांच्यासाठी आम्ही संघर्ष करतो ते शाळेच्या गणवेशामध्ये हातात पुस्तक घेऊन येतील आणि रस्त्यावर बसतील ते आपण पाहिले. आताही आमचा तोच प्रश्न आहे, ज्यांच्यासाठी आम्ही हे करतोय ना त्यांना सुद्धा याची जाणीव झाली पाहिजे. कारण फुकटात मिळतं त्याची किंमत नसते. दिलीप भाऊ, लेकरांना कळलं पाहिजे की आम्हाला जर उद्या आरक्षण मिळालं नाही मिळालं तर संघर्ष त्यांच्या रक्तात भिनला पाहिजे, त्यांच्या श्वासात भिनला पाहिजे. हा स्वातंत्र्य लढ्यासारखंच आहे ना, त्यांना त्याची जाणीव पाहिजे. आणि जर मिळालं तर कळलं पाहिजे की माझ्यासाठी शेकडो भावांनी आमच्या रक्त आटवलंय, जीव धोक्यात घातला, उपोषण केली. माझ्यासाठी शेकडो भावांनी बलिदान दिलंय. माझ्यासाठी हजारो बांधवांवर या राज्यामध्ये गुन्हे दाखल. माझ्यासाठी आमच्या समाजाने करोडो रुपये या पाण्यामध्ये घातलेत. या आमच्या भल्यासाठी आमच्या बापदाद्यांनी कितीतरी श्रम घेतलेत हे त्यांनाही कळालं पाहिजे. म्हणून त्यांना सुद्धा गणवेशात काही फरक पडत नाही. 2 दिवस 4 दिवस शाळा बंद झाल्या तर तिथं शाळेवर तिथं अभ्यास करायचा. करू ना मरीन ड्रायव्हरच्या त्या याच्यावर बसून लोक गप्पा मारतात, फोटो काढतात, आमचे लेकरं अभ्यास करतील. त्या स्ट्रीटवर तुम्ही म्हणले ना, कोण तुम्हीच म्हणले काहीतरी गडबड काय आल सर, आपणही एक वेगळा आदर्श घालू ना. त्या रस्त्यांवर मुंबईच्या आपले लेकरं पुस्तकं घेऊन बसतील ना, तुम्ही शिक्षक आहेत मग तुम्हीच तिथं क्लास घ्यायचे त्याचे, एक वेगळा इतिहास होईल ना. आणि फडणवीस घाबरणार, याला का घाबरणार आहे ते तुम्हाला नाही घाबरत सर. तुम्ही जे म्हणले तुम्हाला नाही घाबरत, आपल्याला नाही घाबरत सर. ते त्याला माहिती यांना चॉकलेट देता येतात, यांना फसवता येतं. आपली त्यांनी ओळख करून घेतलेली आहे. आमच्या अहिल्यामाईंच्या लेकींना घाबरण्याचं कारण त्यांना माहितच नाही यांचं आंदोलन. पण जर लेकरांच्या अंगात जर हे आत्ता संघर्ष घुसला तर त्यांना भीती वाटेल की अरे हे यांना आपण बनवलं, यांना आपण फसवलं. पण हे लेकरं जर या संघर्षामध्ये आले आणि आतापासून जर हे संघर्ष यांना कळाला, आम्हाला आत्ता कळाला हो सर. आमचं वय 25 वर्ष 30 वर्षाचं 40 वर्षात झाल्यावर लोकांना हे कळतंय आंदोलन काय. आमच्या लेकरांना जर आत्ता कळालं मग तुम्हाला सांगतो की हे घाबरतील की अरे आता सोपं नाही, आता यांना फसवता येत नाही, आता यांना आरक्षण दिल्याशिवाय पर्याय नाही, यांना सर्टिफिकेट दिल्याशिवाय पर्याय नाही.
म्हणून आपण मुंबईच्या आंदोलनामध्ये ताकदीनं सहभागी व्हावं. मी या क्रांतीच्या भूमीत मी तुम्हाला काही मार्गदर्शन करणे इतका मोठा नाही, परंतु ज्या पद्धतीनं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलो, तुम्ही शेजारच्या गोंदिया असेल, नागपूरचा काही भाग असेल, यवतमाळचा काही भाग असेल, तुम्हाला जिथं जाणं शक्य आहे, हे काही कोणाच्या घरचं काम नाही, क्योंकि हक और अधिकार की लड़ाई में न्योते नहीं भेजे जाते, जिनका जमीर जिंदा होता है वो खुद ब खुद चले आते. आता ही लढाई तुमची आहे. तुम्ही दीपक बोराडे, तुम्ही अशोक पातोंड साहेब आहे, ही तुम्ही तुम्ही तुमची लढाई आता प्रत्येकानं तुम्हाला जितका वेळ याच्यामध्ये 1 महिना, आपल्याला अजून 1.5 महिना काळ आहे. आपण कोणीतरी विचारलं आता नियोजन 1 तारखेनंतर पुढचं आपण कळू काय काय तिथं टप्पे होतात, पण आता आपण किमान लोकांमध्ये जागृतता आणू शकतो. तर आपण तुम्हाला जे जे शक्य आहे, ज्या भागात जाणं शक्य आहे ते आपण करावं. सर्वात महत्वाचं आहे सोशल मीडिया. सोशल मीडियामध्ये प्रचंड ताकद आहे. सोशल मीडियानं या देशामध्ये एक सत्ता प्रस्थापित केली भाजपची मागच्या काळामध्ये, आणि त्याच्यात 2-3 महिन्यापूर्वी नेपाळची सत्ता उद्ध्वस्त केली. म्हणून सोशल मीडिया फार महत्वाचा आहे. मीडिया कालही आमच्यासोबत फार नव्हता, आजही नाही, उद्या किती असेल माहित नाही. त्याच्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण तसंही दिवसभर मोबाईलवर गुड मॉर्निंग, गुड नाईट, याला शुभेच्छा, त्याला शुभेच्छा, याचा वाढदिवस, त्याचा वाढदिवस, ह्या पक्षाचा उदो, त्या संघटनेचा उदो, ह्या नेत्याचा जय जयकार, त्या नेत्याचा जय जयकार, हे उद्योग करतोच. थोडस आपण 1 महिना 2 महिने किती दिवस लढाई चालन सांगता येत नाही. जितके दिवस ही लढाई चालन तितके दिवस एकच आपण त्या मोबाईलवर ट्रेंड ठेवावा, आमच्या लेकराबाळाच्या कल्याणाची लढाई, आमच्या लेकराबाळांच्या भवितव्याचा लढा. 21 जानेवारीला मुंबईमध्ये पिवळं वादळ येणार. देवा भाऊ तुम्हाला सुट्टी नाही. नरेंद्र मोदीजी पूछता है धनगर समाज क्या हुआ तेरा वादा. म्हणजे अशा पद्धतीने जर आपण ट्रेंड चालवला तर मला वाटतं कदाचित 21 जानेवारीला आपल्याला मुंबईत जायची सुद्धा गरज पडणार नाही. कारण हे मीडिया, सोशल मीडियावर यांचं प्रचंड लक्ष असतं. तुमच्या मनात काय चाललं, जसं ती AI टेक्नॉलॉजी निघली आता की माणसाच्या डोक्यात काय चाललं ते ओळखतात, तसं इथं काय चाललं खाली समाज व्यवस्थेत हे शोधणारी एक यंत्रणा सरकारची असते. आणि त्यांना जर कळालं की आता हे धनगर आता बिथरलेत, हे जागे झालेत, पेटलेत आणि आपली सत्ता पेटवायला आलेत, तर ते त्यांची सत्ता जाऊ देणार नाही आणि आपला आरक्षणाचा मार्ग मोकळा करतील. मी परत एकदा, ज्या ताकदीनं आपण जालन्याच्या आंदोलनामध्ये सहभागी झालात, त्याच ताकदीनं, त्याच्यापेक्षा जास्त ताकदीनं हे मुंबईचं आंदोलन, हा लढा आपल्याला यशस्वी करायचा. आणि खात्रीनं सांगतो की राज्यातल्या प्रत्येक भागात ज्या जागृतीनं लोकांमध्ये आज एक आशा निर्माण झालेली आहे सर, की खरंच आता शेवट होऊ शकतो. आणि कंटाळलेत लोक, तुम्ही म्हणले तसं, की आता याच्यानंतर नाही, तर या शेवटची आपण ताकद लावूया. मी दिलगिरी व्यक्त करतो की 5चा टाइम दिला, 2-2.5 तास आम्हाला उशीर झाला, तरी सुद्धा समाजाच्या प्रेमापोटी, आमच्या प्रेमापोटी आपण इतका वेळ या ठिकाणी थांबलात, आम्हाला ऐकलत, सत्कार केलात. खरं म्हणजे सत्कार घेण्या इतकं काम आम्ही केलेलं नाही. ज्या दिवशी एसटी आरक्षणाची अंमलबजावणी होईल आणि आमच्या लेकराबाळांच्या हातामध्ये सर्टिफिकेट मिळतील, त्या दिवशी कदाचित आम्ही या सत्काराचे हकदार असू. परंतु ठिकठिकाणी रस्त्यामध्ये लोकांनी अडवून सत्कार केला, त्यांची इच्छा असते, मग ही लोकांची भावना, आमच्या समाज बांधवांची भावना म्हणून तो सत्कार घ्यावा लागतो. त्याच्यामुळे थोडासा वेळ लागला. मी परत एकदा आपली दिलगिरी व्यक्त करतो. सर्वांचे आभार मानतो ज्यांनी ज्यांनी या संवाद बैठकीसाठी आपलं योगदान दिलं आणि हा सगळा छान कार्यक्रम असा घडवून आणला. त्या सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय मल्हार.